आता जन्मेजय राजे सभागृहात गेले, डॉक्टर शेटे सभागृहात गेले, माझ्यावर मात्र विषारी वंगन तेल हे टाकण्यात आलं आणि माझ्यावर हल्ला झाला. संभाजी ब्रिगेडचा मागील 20 वर्षाचा इतिहास आहे. जसंच तसे उत्तर. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला झाला. त्यांच्या अंगावर शाई ओतण्यात आली, वंगण ओतण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. ज्यांनी कुणी हा हल्ला केला त्यांना अशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल अशी देखील भाषा खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातून केली गेली होती. आणि त्यानंतर 2 दिवसानंतर प्रवीण गायकवाड पुण्यात आले. पुण्यातही त्यांचं कार्यकर्त्यांनी तितक्याच मोठ्या जल्लोषात आणि फुलं टाकून स्वागत केलंय. माझ्यासोबत स्वतः प्रवीण गायकवाड, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, तुमचा रोख जो आहे तो जन्मंजय भोसले यांच्याकडे आहे. त्याच्या कार्यक्रमाचे आयोजक होते, ज्यांनी तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. तुम्ही त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. असं असताना तुमचा रोख त्या जन्मजय भोसले यांच्याकडेच का आहे? नाही, माझा जन्मजय राजे भोसलेंवर रोख नाहीये, नाही माझा दीपक काटेंवर. हे जे मास्टर माइंड आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये बावनकुळे असतील किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री, कायदा व विधी मंत्री आणि भाजपचे प्रमुख हे 2 नेते जे आहेत यांचे आणि दीपक काटेंचे जे संबंध आता उघड झालेले आहेत सोशल मीडियामधनं, माझा रोख त्यांच्याकडे. आता जन्मजय राजे भोसले यांचा स्वतःचा आग्रह होता. मी रोख जन्मजय राजेकडे तुमचा रोख काय आहे असं सांगतो, कारण तुम्ही म्हणता की त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं, त्यांची जबाबदारी होती तुम्हाला सुरक्षा पुरवण्याची. मात्र कुठल्याच संपूर्ण कार्यक्रम झाला तरी तुमच्यावर जो हल्ला होतो त्याचा कुठे उल्लेख होत नाही, त्याचा निषेध केला जात नाही, किंवा तुम्ही येताय तरी कुठलंही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं जात नाही. त्याच्यामुळे मी असा प्रश्न उपस्थित केला. निश्चित मी तेच सांगतोय की मी ज्यावेळेस अक्कलकोटला पोहोचलो, अपेक्षेप्रमाणे आमचं स्वागत करायला कुणीच नव्हतं. त्याच्यानंतर आम्हाला निरोप आले की जन्मजय राजे भोसले कार्यक्रमा ठिकाणी पोहोचले. प्रत्यक्षात ते घरीच होते. नंतर काय झालं की आम्ही निघणार तेवढ्यात कळालं की ते घरीच आहेत. घरी असताना मग आम्ही बरोबर निघालो. बरोबर निघाल्यानंतर आम्ही प्रमुख पाहुणे 3 होतो, डॉक्टर शेटे आणि मी आणि राजे. आम्ही 3ही सभागृहाकडे बरोबर चाललो होतो. फटाके वाजत होते, वाजंत्री होती. आता जन्मजय राजे सभागृहात गेले, डॉक्टर शेटे सभागृहात गेले, माझ्यावर मात्र विषारी वंगन तेल हे टाकण्यात आलं आणि माझ्यावर हल्ला झाला. आता हल्ला झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी निषेध नोंदवणं गरजेचं आहे. कार्यक्रम किमान थोडा वेळ थांबवणं गरजेचं होतं. कार्यक्रम पूर्ण झाला. अमोल राजे जे त्यांचे चिरंजीव आहेत त्यांनी विशेष काहीच दखल घेतलेली नाहीये. बरं, कार्यक्रम संपसपर्यंत आम्ही थांबलो, त्यांच्याच हॉटेलला थांबलो, त्यांच्याशी संवाद साधला, कारण ते तिथले प्रमुख आहे, नामवंत व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठीच आणि माझ्या हस्ते त्यांचा सत्कार होता. असं असताना कुठलंही लक्ष आमच्याकडे न देता शेवटी आम्ही नाराजी व्यक्त करून त्यांच्याकडे किमान त्यांनी केस नोंदवावी, तर त्यांनी अजून केस नोंदवलेली नाही. मग माझे जे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहे संभाजीराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन ती केस नोंदवली. तरीही जी कलम लावली पाहिजेत, रॉबरीची कलम लावली पाहिजे, कारण तिथं झटापटीमध्ये अनेक गोष्टी, गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत, शस्त्र सापडलेली आहेत, विघातक शस्त्र सापडलीत. अशा प्रकारची कुठलीही कलम लावण्यात आली नाही. सहजपणे जामीन पोलीस स्टेशनला मिळेल. एक शाई टाकला आपण जे जसं म्हणतात तसं एक निषेधाचं कारण देऊन त्याला सोडण्याचा प्रयत्न होता. आता जन्मजय राजे भोसले आणि त्यांचे सहकारी, त्यांच्यासाठी सत्कार करून आणणारी एक शिक्षण संस्था, सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजूनपर्यंत तरी अग्रेसिव्हली कुठलंही पोलीस स्टेशनला जाऊन आंदोलन किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केल्याचं मला माहित नाही. प्रश्न आता आहे दीपक काटे ज्याने तुमच्यावर हल्ला केला, त्याची इतकी डेअरिंग कशी झाली? कारण संभाजी ब्रिगेडची आक्रमक संघटना म्हणून आहे, जशास तसं उत्तर देणारी संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला याची ख्याती आहे. असं असताना दीपक काटेसारख्या एका नवख्या माणसाची थेट संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखावर अशा प्रकारचा हल्ला करण्याची हिंमत होतेच कशी? नाही, दीपक काटेंचं जे बॅकग्राऊंड आहे, त्यांनी त्यांच्या भावाची हत्या केली आणि शिक्षा भोगून आलेली. त्यानंतर काही खंडणीचे गुन्हे आहेत आणि गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे आहेत त्यांच्यावर. अगदी 3 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे पिस्तूल आणि काडतूस सापडले होते एअरपोर्टवर. अजूनही त्या गुन्ह्याबद्दल बराच संशय आहे आणि त्यांना निर्दोष म्हणून स्वतः बावनकुळेंनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सांगितलं की मागच्या सरकारने दीपकवर अन्याय केलेला आहे, आम्ही त्याला न्याय देऊ. आणि दीपकला सांगितलं की तू लढ आता. आणि त्याच्या माग देवाभाऊ आणि मी स्वतः, हा व्हिडिओ आहे आणि ते कार्यक्रमाला स्वतः ते आहेत.
ते आहेत, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील आहेत, तेही बावनकुळे तर म्हणतात की हो भाजपचा कार्यकर्ता आहे दीपक काटे, परंतु या हल्ल्यामागे आमचा कुठेही संबंध नाही असं त्यांनी काल थेटपणे सांगितलंय. नाही, ते सांगतात ही गोष्ट खरी, पण सातत्याने गाडीत प्रवास करणे, सातत्याने संपर्कात असणे आणि दीपक काटेवरचे गुन्हे माघारी घेणं आणि त्याला मुक्त करणं म्हणजे त्याला काहीतरी राजकीय आश्वासन असेल, काहीतरी प्रतिष्ठेचं पद देण्याचा प्रयत्न असेल, पण मग ते देत असताना बदल्यात दीपक काटेंकडून काय मिळणार आहे? मग तुम्हाला मी सांगतो की षडयंत्र कसं रचलं गेलंय की शिवधर्म फाउंडेशन किंवा प्रतिष्ठान. आता शिवधर्म हे नाव कुणामुळे कळालं समाजाला? तर शिवधर्म हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने स्थापन केलेला एक धर्म आहे 2005-2008 ला. शिवधर्म पद्धतीने लग्न विवाह चालतात, कार्यक्रम विधी वगैरे चालतात, याच्यामध्ये समतेची वागणूक मिळते. तर शिवधर्माचं नाव घेतलं, जी की संभाजी ब्रिगेडनेच तो धर्म स्थापन केला. ते नाव देऊन आरोप काय केला की संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांचा अपमान करते. मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे. यात दीपक काटेनं पुण्यात आंदोलन केलं, याशिवाय राज्याच्या वेगवेगळ्या शहरात आंदोलन केलं, जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिला, निवेदन दिलं की संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं कारण एकेरी उल्लेख होत असल्यामुळे संभाजीराजांचा अवमान होतं असं त्या दीपक काटेंचं म्हणणं होतं. याशिवाय तुमच्या संघटनेचं नाव धर्मरक्षक छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करावं असं त्याचं म्हणणं होतं. तुमच्याशी कधी काही बोलणं झालं किंवा त्याच्या मागणीकडे तुम्ही काही विचार केला की नाही कधी? नाही, आमचं 2 वेळा बोलणं झालेलं आहे, सविस्तर बोलणं झालेलं आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जी मागणी करताय त्याचं मी स्वागत करतो. सगळ्यांना छत्रपती संभाजीराजे आदरणीय आहे. आम्ही संभाजी महाराजांची सिरियल काढली धर्मरक्षक संभाजी, त्यावेळेसही अशा अनेक लोकांनी मागणी केली की छत्रपती संभाजी महाराज म्हणा धर्मरक्षकच्या किंवा स्वराज्य रक्षकच्या, अशा अनेक सूचना आल्या. परंतु काय असतं की सेन्सर बोर्डाकडं आपल्याला रजिस्टर करायला लागतं, म्हणजे आपली स्क्रिप्ट, आपले डायरेक्टर, प्रोड्युसर, अशा 20 स्क्रिप्ट ऑलरेडी रजिस्टर होते. त्याच्यात बहुतेक स्क्रिप्ट मध्ये छत्रपती संभाजी महाराज अशा ऑलरेडी पिक्चर आणि स्क्रिप्ट, आम्हाला ते नाव मिळालं नाही म्हणून आम्ही स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल केली. डॉक्टर अमोल कोल्हे आणि मी त्याचा निर्मात्यांपैकी एक होतो. तर संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांना कुणामुळे कळला? संभाजी ब्रिगेड आणि आमच्यामुळे कळला. संभाजी महाराजांचा जो खोटा इतिहास लिहिला गेला होता, बदनामीकारक इतिहास लिहिला गेला होता, तो आम्ही पुसून टाकला आणि आम्ही त्यांच्यावर पुस्तकं लिहिली, व्याख्यानं दिली. याच्यामध्ये आम्ही संभाजी महाराजांचा कुठं अपमान करतो? परंतु संभाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाहीये. पण संभाजी ब्रिगेड एक, त्याच्यानंतर शिवधर्म हे एकच असल्यामुळं यांचं आपापसात ते भांडण. ते काटे हे मराठा आहेत, परंतु त्यांना संभाजी ब्रिगेडची चळवळ माहित नाही, काम माहित नाही, योगदान माहित नाही. पण ते मराठा आहेत, मी मराठा आहे, म्हणजे परस्पर तुमच्यात भांडणं लावायची आणि आपण बाजूला राहायचं. जसं ते सदस्य आहेत पण याच्याशी आमचा काही संबंध नाही. तुमच्या सदस्याला तुमचा भाजपचा कार्यक्रम माहित नाही आणि मग ते काम करतात कसे काही सदस्य म्हणून. संभाजी ब्रिगेडच्या नावात आता तरी बदल होणार की नाही? कारण तुम्हीच अर्थात संभाजी ब्रिगेडचीच मागणी असते की छत्रपती शिवराजांचा, छत्रपती संभाजीराजांचा, राजमाता जिजाऊंचा एकेरी उल्लेख होता कामा नाही. अर्थात दीपक काटे याची जी संघटना आहे शिवधर्म फाउंडेशन, त्याची देखील तीच मागणी आहे की एकेरी नावामुळे छत्रपती संभाजीचा अपमान होतो, त्यामुळे त्यांनी नाव जे आहे ते बदलावं. कुठेतरी याच प्रकरणातून हा संपूर्ण प्रकार घडलेला दिसतोय. आता तरी संभाजी ब्रिगेड नाव बदलण्याविषयी काही निर्णय घेणार की नाही? नाही, ते असं आहे की धर्मदाय आयुक्ताकडे एक समस्या आहे की आम्ही जे रजिस्ट्रेशन केले त्याला 25 वर्ष झाले. आजपर्यंत तसा काही कोणाचा आक्षेप नव्हता. परंतु आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली तर त्यावेळेस 10 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने सचिन कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये एक रजिस्टर केलेली आहे संघटना. त्यामुळे सचिन कांबळेशी संवाद साधून ते एकतर नाव घ्यावं लागेल किंवा धर्मदाय आयुक्ताकडे काही वेगळी विनंती करायला लागेल. पण ती प्रोसेस लेंदी आहे, तुम्हाला ठराव करायला लागतो, जनरल बॉडी घ्यावी लागते. हे सगळी चर्चा दीपक काटेंबरोबर झालेली आहे. शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावं, छत्रपती शिवाजी महाराज करावं विद्यापीठ, असं पण झालं. मग डॉक्टर जयसिंगराव पवारांनी शिवाजी विद्यापीठ नाव का दिलं, त्यावेळेस कशी समिती नेमली होती? शिवाजी विद्यापीठच जरी एकेरी आज वाटत असलं तरी आता कट्टरता आलेली, आदर्शाचा विषय आलेला आहे. पण त्यांनी ते सत्य सांगितलं. तसं प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. आता छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यासारखं, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांसारखे आता राष्ट्रपुरुष झालेत. त्याच्या काही प्रोटोकॉल असतात, त्याला कायदेशीर अडचण आहे, त्यामुळे अडचण आहे. आम्ही काही सगळेजण त्यांच्या प्रेरणेने काम करतोय ना. त्यांचा अपमान करण्याचा आमचा हेतू कसा असू शकतो? पण याच्या मागे भारतीय जनता पार्टी संघाचं जे षडयंत्र आहे की मराठा विरुद्ध मराठा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. काल तुम्ही बोलताना म्हणाला होतात की ज्या प्रकारे RSS ची मिटिंग झाली, बामसेफ असेल किंवा संभाजी ब्रिगेड यांना संपूर्ण एक षडयंत्र रचलं जात आहे असा तुम्ही एक आरोप केला होता, त्याविषयी सांगा. नाही, काय झालं होतं की बामसेफ संघटनेने RSSचं मुख्यालय
महाल परिसरामध्ये नागपूरला त्याला 1-2 लाख लोकांचा घेरावा घातला होता दिवसभर आणि तिथं निदर्शने केली होती. ते निदर्शने केल्यानंतर डायरेक्ट आपल्या कार्यालयापर्यंत हे पोहोचलेले आहेत. हे फुलेशाह आंबेडकर विचाराचे लोक आहेत आणि त्यावेळेस काही चर्चा झाल्या. गेल्या महिन्यामध्ये यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारची मीटिंग झाली. माझे काही हितचिंतक मित्र आहेत त्याच्यामध्ये, त्यांना असं वाटतं की विचाराचा लढा विचारांनी केला पाहिजे. लोकशाहीमध्ये अनेक विचार एकत्र येऊन काम करतात. तर त्यांनी मला सावधगिरीचा इशारा दिला की बाबा बामसेफ असेल, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी यांच्याबद्दल ते फुलेशाह आंबेडकरांचे विचार मांडतायत, तर सावधगिरी बाळगावी. आता मी जन्मेजय राजे भोसलेंवर विश्वास ठेवला, आयोजकांवर विश्वास ठेवला आणि तिथं गेलो तर जे 1 महिन्यापासून मला माहित होतं, पण माझ्या बेसावधगिरीमुळं आणि मी जो विश्वास ज्यांच्यावर ठेवला त्याच्यामुळं कालचा हल्ला झाला. आम्हाला तोच प्रश्न पडलाय की प्रवीण गायकवाड इतके गाफील कसे राहिले. कारण आम्ही पाहिलं अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत इतक्या मोठ्या कार्यकर्ते असतात, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक असतात. इतका मोठा हल्ला होत असताना कुणीही प्रवीण गायकवाड यांना वाचवण्यासाठी येऊ नये मध्ये, अर्थात एक कार्यकर्ता होता म्हणा, मात्र अशा कार्यकर्त्याची एवढी हिंमत आहे की तुम्ही गाडीत बसला होता त्यानंतर देखील, अर्थात ते जे काही व्हिडिओ आले ते फारच भयानक होते. इतके गाफील कसे काय राहिले संभाजी ब्रिगेड आणि विशेषतः प्रवीण गायकवाड? कार्यकर्ते माझ्या गाडीच्या मागं होते. माझ्या मागं ज्या 10-12 गाड्या होत्या त्याच्यात कार्यकर्ते होते. तर राजे, मी आणि डॉक्टर शेटे हेच प्रमुख पाहुणे असल्यामुळे सभागृहामध्ये सगळं सभागृह भरलं होतं आणि आमचं स्वागत होणार होतं, वाजंत्री वाजत होते. तर गाफील राहायचा प्रश्नच नाहीये. समोरचे लोक निश्चित स्वागत करण्यासाठीच आले होते असं समजून आणि आम्ही पुढे जात असताना कार्यकर्ते गाडीत न उतरसपर्यंत हे हल्ला झालेला. अर्थात तिथं आमच्या कार्यकर्त्यांनी माझं संरक्षण केलं. ही गोष्ट खरी नाहीये कार्यकर्ते नव्हते किंवा कार्यकर्त्यांनी माझं संरक्षण केलं म्हणून मी आज सुरक्षित तुमच्या समोर आहे. अजून एक शेवटचा प्रश्न. काल जो काही हल्ला झाला त्यानंतर तुम्ही एक शब्द वापरला की आम्ही या घटनेचा निषेध करणार नाही, तर ही शेवटाची सुरुवात आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झाल्या, सकल मराठा समाज त्यात अग्रेसर होता. आता पुढची भूमिका काय असणार आहे? संभाजी ब्रिगेड कशा प्रकारे या संपूर्ण घटनेकडे पाहणार आहे किंवा आगामी काळात त्याचे पडसाद काय असतील? नाही, माझ्या समोर काय आहे की मराठा क्रांती मोर्चे जे झाले ते एक श्रद्धा नावाची आमची भगिनी, तिच्यावर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली. ती अस्वस्थता महाराष्ट्रामध्ये पसरली. त्यातून मराठा क्रांती मोर्चे झाले. सगळे समाजाचे लोक मराठा क्रांती मोर्चामध्ये निषेधासाठी सामील झाले. जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे दूरदर्शनवर आले. श्रीराम पवारांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यांनी सांगितलं माझ्या आता खुर्चीला धोका आहे. म्हणजे ते हादरले होते. आता जर एखाद्या लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या संघटनेला जी घटनेचे विचाराचा प्रचार प्रसार करते त्याच्या कार्यकर्त्यावर जर हल्ला होत असेल आणि नंबर लागलेले येतात, म्हणजे वामन मिश्राम आहेत बामसेफचे, त्याच्यानंतर खेडेकर साहेब आहेत, त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, म्हणजे हे ठरलेलं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की कलबुर्गींची हत्या झाली, गौरी लंकेशची झाली, कॉम्रेड पानसरांची झाली, दाभोळकरांची झाली, अजून गुन्हेगार सापडलेले नाही आणि मास्टर माइंड सापडलेलं नाही. तर ही त्यांनी आता ठरवलेलं आहे. ही माझ्यापासून फक्त सुरुवात आहे. आता हे बहुजन समाजाचे विचार, फुलेशाह आंबेडकरांचे विचार, राज्यघटनेचे विचार टिकवायचे असतील तर आता कुठलाही नेता नाही, कुठलाही पक्ष संघटनेचं लेबल नाही आणि लाखोच्या संख्येने लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी, फुलेशाह आंबेडकरांचे विचार वाचवण्यासाठी महाराष्ट्रात आता मोर्चे काढले पाहिजेत. ओके, ना असे मोर्चे निघणार? हो, निघणार. त्याची तयारी आता कालपासून सुरू झालेली आहे. 18 तारखेला अक्कलकोट बंदची देखील हाक देण्यात आली. आणि आता हे बंद वगैरे होतील, निषेध वगैरे होतील, पण ही जी आता अनैसर्गिक सत्ता आहे, जी प्रतिगामी आणि पुरोगामींची एकत्र आहे. अजित पवार पुरोगामी आहे असं म्हणतात, पण प्रतिगाम्यांना मदत करून सत्तेत येतात, सत्तेतनं कामं करतायत. सत्ता ही कुणाला मिळली पाहिजे? विरोधी पक्ष संपवायचा आहे का? गंमत बघा की विखे पाटील विरोधी पक्ष नेते होते, मंत्री झाले. एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते, मंत्री झाले. अजित पवार विरोधी पक्ष नेते होते, मंत्री झाले. 100% भाजप आणि 400 पारचा नारा जो आहे तो राज्यघटनेला धोका आहे. तो आज ना उद्या होणारच आहे. कारण 100 वर्ष RSS ला पूर्ण होत असताना त्यांना त्यांच्या अजेंडाकडे वाटचाल करायची आहे. देशात केंद्रात 400 पार आणि महाराष्ट्रात बहुमत, याच्यासाठी ते झगडतायत. मग वेळ प्रसंगी ईडी, त्याच्यानंतर EVM, इन्कम टॅक्स, SIT वाटेल ते करतात, पण त्यांनी राज्यकर्ते घाबरतात. तुम्ही 1 महिन्यामध्ये बघितलं, संग्राम थोपटेचा इतिहास बघा, 70 वर्ष काँग्रेसचा. कुणाल पाटलांचा बघा, आता संजय जगताप उद्या प्रवेश करतात. हे सगळे घाबरून सत्तेत जातात. आमच्यासारखे निडर कार्यकर्ते ज्यांना सत्ता नकोय पण न्याय पाहिजे, राज्यघटना पाहिजे, लोकशाही पाहिजे,
यांच्यावर आता यांना संपवा, हल्ले करा, यांचा बंदोबस्त करा, असा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. एक शेवटचा प्रश्न जाता जाता, दीपक काटे हा जो कार्यकर्ता आहे शिवधर्म फाउंडेशनचा, त्याच्या विरोधात खूप राग पाहायला मिळतोय, तुम्ही पण पाहिलं असेल. त्याच्यासाठी म्हणजे कशा प्रकारे भूमिका घेऊन आता संभाजी ब्रिगेड पुढे जाणार आहे? आणि संभाजी ब्रिगेडचा मागील 20 वर्षाचा इतिहास आहे. जसेच तसे उत्तर आता कार्यकर्ते ठरवतील त्यांच्या पातळीवर. मला काही सांगायची गरज नाहीये. मी काही कुठली गोष्ट सांगितलेली नाही. त्यांना सगळं समजतो. समजणे वाले को इशारा काफी आहे. तर आपण पाहू शकता, हे होते प्रवीण गायकवाड. समजणे वाले को इशारा काफी आहे असं म्हणत त्यांनी जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा जो आहे तो आपल्या माध्यमातून दिलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.